नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत एक्सपेरिमेंट नंबर 5 PIR मोशन डिटेक्शन विथ रास्पबेरी पाय. तर ह्या एक्सपेरिमेंटचा काय उद्देश आहे? या एक्सपेरिमेंटचा उद्देश आहे की आपण जेव्हा काही मोशन डिटेक्ट होईल किंवा त्या सेन्सरच्या समोर काय हालचाल होईल तर आपले LED चालू व्हायला पाहिजे. तर आपण ह्या LEDला चालू करायच्या जागी आपल्याला जर पाहिजे असेल तर आपण काय करू शकतो, LEDच्या जागी बझर सुद्धा लावू शकतो. बट आपण आता काय करणार आहोत, पहिले आपण LED सोबत एक्सपेरिमेंट करू. तर ह्या एक्सपेरिमेंटला लागणाऱ्या आवश्यक गोष्टींमध्ये येतं रास्पबेरी पाय, त्यानंतर PIR मोशन सेन्सर, LED, जम्पर वायर आणि ब्रेडबोर्ड. ह्या गोष्टी लागणार आहेत. तर पहिले आपण हे गोष्टी बाहेर काढून घेऊ, त्यानंतर आपण ह्याचं कनेक्शन बघू. आता पहिले आपण रास्पबेरी पाय साठी ब्रेडबोर्ड जो लागतोय तो इथं ठेवला आहे. त्यानंतर आपण LEDचं कनेक्शन बघू. आता जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, LEDचं कनेक्शन पॉझिटिव्ह निगेटिव्ह ते बघायचं आणि त्यानुसार त्याला प्लेस करायचं. तर मी आता ह्याला इथं या बाजूला प्लेस करेन. त्यानंतर ह्याचं कनेक्शन. तर आता जो LEDचा माझा कनेक्शन आहे तो कसा असणार आहे की LEDचं जे पॉझिटिव्ह आहे ते पिन नंबर 13, फिजिकल पिन नंबर 13, आणि जे छोटंवालं आहे निगेटिव्ह वालं ते मी ग्राउंडला कनेक्ट करेन. तर आणि ह्याचं कनेक्शन आता जसं मी सांगितलं, फिजिकल पिन नंबर 13 आणि ग्राउंड. तर मी ह्याचं ग्राउंड जे आहे ते मी तर शेवटच्या ग्राउंडला कनेक्ट करेन आणि पिन नंबर 13. आता पिन नंबर 13 वर जर तुम्ही बघितलं तर त्याच्यावर आहे GPIO 27. GPIO पिन आणि फिजिकल पिन मध्ये फरक असतो. माझं LEDचं कनेक्शन झालं आहे. आता मी PIRचं कनेक्शन बघेन. तर PIRचे पिन्स, आता हा माझा PIR सेन्सर आहे. तर ह्याचे जर तुम्ही पिन्स बघताय तर 3 पिन्सच आहेत फक्त. तर ह्याचं कनेक्शन कसं असेल की मी आता जसं मी पकडले पिन माझ्याकडे फेसिंग आहे, तर माझ्या लेफ्ट हँड साईड पासून चालू होतात. लेफ्ट साईडला पहिले येतं पॉझिटिव्ह म्हणजे 5 व्होल्टचं, त्यानंतर त्याचं सिग्नल पिन आणि शेवटची जी पिन आहे ती आहे ग्राउंड. तर मी हे 3 पिन्स कनेक्ट केले. आता मी ह्याचं कनेक्शन करेन. तर माझी जी VCC आहे ती माझी 5 व्होल्टला कनेक्ट होईल. जी ग्राउंड आहे ती इथं कनेक्ट होईल आणि जी माझी सिग्नलची पिन आहे ती माझी पिन नंबर 11ला म्हणजेच फिजिकल GPIO 17ला. तर आता माझं कनेक्शन झालं आहे. आता जर तुम्ही हे PIR सेन्सर नीट बघितलं तर ह्याच्या पिन्सच्या ऑपोजिट साईडला 2 पोटेन्शियोमीटर आहे. तर ह्या दोघांचं काय यूज आहे की जी आपली सेन्सिटिव्हिटी आहे आणि जे टाइम आहे हे 2 फॅक्टर्स असतात. जसे की किती डिस्टन्समध्ये तो मोशन डिटेक्ट करेल, एक ते, आणि दुसरं किती वेळ तो त्याचा सिग्नल पास करेल, की म्हणजे त्यांनी एकदा जर मोशन डिटेक्ट केलं तर तो 10 सेकंड त्यांनी त्याचा सिग्नल पास करायचा आहे, त्यानंतर का 5 मिनिटं, 10 मिनिटं असं.
तर आता हे जो माझ्या राईट हँड साईडला म्हणजे माझ्या ह्या बाजूचा हा वाला जो आहे हा टाईमसाठी आहे. ह्याला जर मी क्लॉकवाईज फिरवलं तर ते टाईम वाढेल की तो 10 मिनिटापर्यंत देईल किंवा जर 1 मिनिट होता तो आता 5 मिनिटात टाइम देईल, सिग्नल पास करेल तसं. आणि हा जो माझ्या लेफ्ट साईडचा आहे तो माझा रेंज किंवा सेन्सिटिव्हिटी बोलू शकतो आपण त्याला, त्याचा आहे. तर मी ह्याला राईट साईडला फिरवलं तर तो टाइम त्याची रेंज वाढेल, म्हणजे तो पहिले इतक्या डिस्टन्सला मोजत होता बट तो आता या डिस्टन्सला मोजतो. हे का झालं? कारण मी रेंज वाढवली. आणि जर मी ह्याला उलट्या बाजूला फिरवलं तर ती रेंज कमी होईल. जर मग पहिले तो इथं मोजत होता तर तो आता फक्त इतकंच डिस्टन्समध्ये मोजेल असं. आता आपण याचं कोडिंगचा पार्ट बघू. बट कोडिंगचे पार्ट बघायच्या अगोदर आपल्याला रास्पबेरी पाईला पॉवर आणि त्याची स्क्रीन हे चालू करून घ्यावं लागेल. त्यासाठी आपण पहिले पॉवर ची केबल जोडणार आणि त्यानंतर HDMI ची. आता हे मी कनेक्शन दिलंय की मी पॉवर दिली, त्यानंतर मग मी माझं HDMI केबल जोडली. बट मी ह्याला माऊस आणि कीबोर्ड जर जोडलाच नाही तर माझं काम चालेल का? नाही चालणार. म्हणून मग मी माझं पॉवर आणि माऊस आणि कीबोर्डचं मी अडॅप्टर इथं जोडणार. तर आता आपण बघणार आहोत कोडिंगचा पार्ट. तर जसं मी तुम्हाला मागच्या एक्सपेरिमेंटमध्ये हे सांगितलं होतं, कोडिंग खूप सोपी करून दिली आहे. बुकलेटमध्ये जो कोड आहे आपला त्याच्यासमोर एक QR कोड आहे, तो तिथून स्कॅन करायचा, नंतर त्याला कॉपी करायचं आणि थोनीमध्ये पेस्ट करायचा. तर आपण थोनी ओपन करू आणि मी कोड कॉपी केला आहे तर मी त्याला इथं पेस्ट करेल. पेस्ट करण्यासाठी एक तर Ctrl+V आपण यूज करू शकतो, नाहीतर राईट क्लिक करून पेस्ट. आता इथं माझं कोड पेस्ट झाला आहे, तर मी आता ह्याला रन करणार. तर आता तुम्ही बघू शकता की माझा कोड इथं रन झाला आहे. तुम्हाला इथं खाली आलंय PIR सेन्सर रेडी. आता जेव्हा माझं PIR सेन्सर कोडमध्ये किंवा सेन्सर आपलं हे मोशन डिटेक्ट करेल, तेव्हा तो LED ला ऑन करेल आणि आपल्याला येईल मोशन डिटेक्टेड. तर आता जसं तुम्ही बघू शकता माझं PIR सेन्सर रेडी आहे आणि ते मोशन डिटेक्ट करून त्याने नॉट डिटेक्टेड दाखवतं. तर आता जेव्हा मी ह्याच्यामध्ये मोशन येईल, माझं PIR सेन्सर मोशन डिटेक्ट करेल, तर तिथं येईल की मोशन डिटेक्टेड आणि LED ऑन होईल आणि एक थोडा डिले किंवा एक थोड्या टाइम नंतर ती LED परत बंद होईल. तर आता आपण याचं आउटपुट बघून घेऊ. तर आता आपण एक्सपेरिमेंट नंबर 5चं आउटपुट बघू. तर आता जसं तुम्ही बघू शकता हा माझा PIR सेन्सर आहे आणि त्याच्यासमोर जर मी हात हलवला किंवा काही ऑब्जेक्ट हलवला तर तो एक मोशन डिटेक्ट करतो आणि तशी आपली LED चालू होती आणि काही अंतरानंतर किंवा काही टाईम नंतर तो बंद होती. तर हे होतं आपलं एक्सपेरिमेंट नंबर 5चं आउटपुट.